वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विरचित ग्रंथराज ग्रामगीता अध्याय 11 ग्रामरक्षण। श्री गुरुदेवाय नमः। ईश्वर सेवाची गाव सेवा, तो सर्वांच्याची सुखाचा ठेवा। परी काही असुरही असती गावा, यज्ञभंग करावया एका सज्जने प्रश्न केला। गावी बाग फुलू लागला, परी दृष्ट लाविती आग त्याला। काय उपाय नित्यासाठी आम्ही केली संघटना, निवडोनी आणले सज्जना। परंतु दुर्जना पुढे बनेना, काही केले तरीही त्यांना दावा आदर्श जीवन। अथवा प्रचारे द्या पटवून, किंवा सेवा रात्रंदिन करा त्यांची हवी ती। परंतु तेन जुमानिती, उपदेश देता उलटे चिडती। कार्यकर्त्यासी हाणूनी पाडिती, पदोपदी अडवोनिया। चांगल्यातूनही काढिती वाईट, हवा फैलाविती रोगट। सज्जनावरी आणिती संकट, कारस्थाने करोनी। कमल कसाई बोल भांड, मुडदे फरास गावगुंड। कज्जे दलाल धनाढ्य धेंड, हाती तयांच्या सत्तेचाही पाठिंबा सतत। घेऊनी आणिती पेचात, बसली लोकांना त्यांची दहशत। सांगा काय करावे मित्रा, जो जो जेथीचा रोग, तेथेची त्याची औषधी सांग। योजकची पाहिजे कराया उपयोग, कुशलपणाने। सत्य पडता हे कमजोर, म्हणूनच असत्य होई शिरजोर। यास्तव सत्यासी करावे कठोर, सामर्थ्यशाली सेवेसाठी। सत्याचे बळ वाढेल कैसे, तेही सांगतो ऐका शांतसे। सज्जनांनी न बसावे आळसे, अथवा हताश होऊनी। लोकांची मनी जरी दहशत, तरी तुमच्या सारिकेची काही त्यात। असतील हृदयी तळमळत, चांगले व्हावे म्हणून। ऐसी ज्यांना ज्यांना आवडे सेवा, ते सत्याचा जपती ठेवा। त्या लोकांचा करोनी मेळावा, सक्रिय संघटन वाढवावे। जनतंत्राचा हा काळ, शक्ती लोका अंगीच सकळ। जनतेच्या निश्चयाचे बळ, साम्राज्यासही नमो शके। हत्तीस आवरी गवती दोर, मुंग्याही सर्पासी करीती जर्जर। व्याघ्रसिंहासी फाडिती हुशार, रानकुत्रे संघटोनी। संघटनेने काय नोहे, बिंदू मिळता सिंधूपणाये। गावचा बाग बहरोनी जाय, फुला फळांनी संघटनेच्या। ग्राम सुधारणेचा मूलमंत्र, सज्जनांनी व्हावे एकत्र। संघटना हेची शक्तीचे सूत्र, ग्रामराज्य निर्माण करी। गाव करी ते रावण करी, ऐसे सांगूनी ठेविले चतुरी। जरी दाद न घेतील अधिकारी, तरी गाव त्या सुधारू शके। यासाठीच पाहिजे सशक्त संघटन, जे करी अन्याय निर्मूलन। देऊनिया न्यायदान, करी संरक्षण गावाचे। संघटन गावी मजबूत असावे, आपापले दुःख त्यासी सांगावे। कोणावरी अन्याय होऊ न द्यावे, कार्य हे संघटनेचे। त्यासाठी मिळवणी लोक नेमावे, जे असतील इनामी बरवे। त्यागी निर्भय चरित्र असावे, उज्ज्वल त्यांचे। गावचे जे पवित्र सेवक, तेची प्रसंगी होती सैनिक। ज्या गावी ऐसे सावध पाईक, तेथे विघ्न न ठाके। काही अपराध घडता गावात, त्वरित कळवावी खबर मात। सर्वांनी भाग घेऊनी त्यात, ठीक करावे बिघडेल ते। गावचा प्रत्येक सज्ञान, याचे असावे सहकार्य पूर्ण। हाक देता सर्वजण,
जमोनी यावेत एकत्र. एकाने कोणी गुन्हा केला, शहाणपण सांगावे सकळांनी त्याला. गुन्हेगार ऐके नासा झाला, शिक्षा द्यावी गावाने. जेथे समजदार प्रलोभनी पडला, सोंग करूनी घोरू लागला. चिमटे घेऊनीच त्याला उठविले पाहिजे. कोळसा साबुने धुवा उगाळा, परी तो शेवटवरी काळा. अग्निसंस्कारी जळता उजाळा, येई त्या लागी. म्हणून बहिष्कार असकार, करोनी त्याचे तोडावे आधार. नाक दाबता तोंड सत्वर उघडो लागे. ऐसी सर्वांनी पाठ पुरवावी, जो कोणी गावास बिघडवी. ऐके नासा होता सत्ता प्रभावी, मुक्त करावा गावातुनी. उत्तमाचाची संग्रह बरवा, वाईटाचा निषेध करावा. जराही पनपून द्यावा वृक्ष वाईटाचा. सर्वांनी झटावे यासाठी, करावी लागेल ती आटाआटी. प्राण गेला तरी संकष्टी, सहन करावे सेवेस्तव. ऐसी असावी गावची तयारी, तरीच गाव बनेल स्वर्गपुरी. नलगे सत्ताधीशांची तुतारी, पाठी मागे. ऐसा होता आचार विचार, गाव होईल न्याय भांडार. जागृत असता सज्जन चतुर, सेवेसाठी. ऐसे जे जे गाव वागले, त्या गावाचे भाग्य उघडले. नाही तरी टक्के टोणपे आले, नशिबी त्याच्या. हे ऐकून एक बोलला, म्हणे तुम्हीच शांतीचा पुरस्कार केला. आणि तुम्हीच ससे मिरा लाविला दुराचार्यांसाठी. सज्जन आणि दुर्जन सर्वात सारखाची भगवान. एकासी देता दंड धावून, तेव्हा सेवा कुठे राहे. दया क्षमा आणि शांती, हीच सात्विकांची संपत्ती. निष्ठुरपणे दंडावे विरोधकांप्रती, हे सज्जनपण कशाचे. ऐका ऐसी विचारसरणी, ऐकोनी भुलू नये कोणी. तारतम्याची ठेवूनी मनी, गाव सुधारावे विचारे. काय केले म्हणजे होतो सज्जन, याचे आहे मोजमाप जाण. हे प्रथम क्षणीच ओळखोण, हुशार व्हावे गावाने. सेवा द्यावी कोणे ठाई, हे तारतम्य असावे हृदयी. याची दृष्टी ज्यास नाही, होतील फजित ते प्राणी. ज्यासी करणे चोर बाजार, त्यासही नौकर पाहिजे इमानदार. त्यासी देता सेवा सुंदर, पुण्य लाभेल कोणासी. साधू संते जनसेवा केली, परिसत्यासाठीच काया झिजविली. कधी आसही नाही ठेविली, राजे रजवाड्यांची. जगी अनंत राजे झाले, परी सर्वची नाही पूजिले. संत सज्जनची देव मानले, हृदय मंदिरी तयांनी. म्हणून कोणी कोणास सेवा द्यावी, हेची प्रथम दृष्टी यावी. मग सेवेसाठी उडी घ्यावी, हाची धर्म मानवाचा. सदैव दया असावी चित्ती, मनास परोपकाराची प्रीती. राहून द्यावी उणीव कोणती, दिसता कोठे. क्षमा शांतिमय हृदय, विश्वासूपणाचे वर्तन निर्भय. प्राण गेली आहे निर्दय, न व्हावे आम्ही. परी जेथे निर्दयपण हवे, तेथे दगडापेक्षाही कठीण व्हावे. हेही सांगणे लक्षात घ्यावे तारतम्याने. नाही तरी दया केली, उलट आपल्यासची भोवली. जिने गावाची नासाडी झाली, नवे ती दया. भिकाऱ्यास भीक दिली, त्याने दारू गांजात उडविली. सांगा काय दया घडली, ऐशिया परी. काही चोरटे गावी फिरती, दिवसा साधू वेश घेती. रात्रो तेची डाका मारिती, वेशभूषा बदलोनी. ते लोकांनी सहन करावे, साधू म्हणून सोडून द्यावे. ऐसे दयेचे वेडे गोडवे, गाऊ नयेत वीरांनी. दया धर्म दान धर्म, याचे ओळखावे वर्म.
वेड्या परीन करावे कर्म पोषक आळसा विकारा एरवी संसार सोडून बुवा झाले दारोदारी भिक्षेशी लागले सदाचार सर्व बुडविले ऐसे झाले याच गुणे कष्ट नाही करणे अंगी नाही संग्रहाचे खरे त्यागी वेश घेऊन फिरती ढोंगी नाव बुडवाया संतांचे यांना दान धर्म द्यावे तरी सर्व पापासी स्थान मिळावे म्हणून तारतम्य ठेवावे दान धर्मी याने गावी मागती माधुकरी खुशाल खेळती फिचर जुगारी दारू गांजा भांग पोरी गुप्त राखिती मठा माझी ऐशा लोका दान द्यावे नाव बुडवावे बदनाम व्हावे ऐसा धर्म कोणत्या देवे सांगितला सांगा दया हे मुख्य धर्म लक्षण परिदया म्हणजे प्राण्यांचे पालन आणि कंटकांचे निर्दालन बोलिले संती सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचे दमन हेची अवतारांचे ही कार्यलक्षण न्याय संगत म्हणून गावी कोणी अन्याय केला दुःख दिले कोणा गरिबाला त्याचा प्रतिकारची पाहिजे झाला गावा माझी नाही तरी गुंडास फावे सुटली जैसी स्वैर गाढवे दृष्टासी दया करोनी सोडून द्यावे नवे हा धर्म अन्याय होता प्रतिकारची करावा प्रथम अन्याय समजून घ्यावा निश्चित कळता आवाज द्यावा संघटनेचा अन्याय नाना तऱ्हेचे असती काही धनाचे मानाचे दिसती काहींनी वाढे व्यसन अनिती लोकां माझी त्या सर्वातून मार्ग काढावा गावी दुराचार होऊ न द्यावा हाची खरा धर्म ओळखावा विचारवंताने न्यायाचा काटेकोरपणा भिनावा आपल्या हृदय जाना एका बाजूने दयेचा बाणा दुसऱ्या बाजूने न्यायदंड हेची खरे मानवाचे लेणे उगीच आहे सोने मिरविणे अंगी वीरता नसता मरणे चोरा हाती काही लोक भोळे असती आपले मानव्य भूषण खोविती लोक त्यासीच सात्विक म्हणती वेड्या परी जास करवेना ब्रिदाचे रक्षण नाही अंगी न्यायाचे भूषण तो कैसा सात्विक जन म्हणावा आम्ही जो चोरांनी नागवावा गुंड लोकांनी फसवून द्यावा परस्त्रियेने भोंदवावा तो सात्विक कैसा तोंडावरची न उडवी माशी दचके पाहताची पोलिसाशी न कळे आपुला हक्क ही जासी सात्विक त्यासी म्हणू नये त्यास म्हणावे दुबळा प्राणी भित्रा विकासहीन अज्ञानी ज्यात नाही पुरुषार्थाचे पाणी रक्षणासाठी त्यास कोणीही उचलोनी न्यावे दारू गांजादी पाजोनी द्यावे त्याने भोळा म्हणून पिऊन घ्यावे वारे भोळा ऐसा हा तो निर्बुद्धसा पाषाण उत्तम वागण्याचे नाही ज्ञान गंभीर शांत म्हणती जन मुकामैद म्हणून या खरा शांत तोची नेमाने जो न फसे कोणाच्या फसविल्याने कधीही चकाट्या पीटने जाणे पाहिले नाही पर निंदा नावडे जासी पर दुःख न पहावे डोळ्यासी धावूनी जाय अडल्या पडल्यासी सहकार्य द्याया उगी दुगी ऐकता कानी लगेच जाय तेथूनी उठोनी लोका सांगे उगीच बोलनी बोलू नये कोणाची लपोनी टिकाण करी बोलणे ज्याचे तोंडावरी निर्भय निर्मळ अंतरी स्फटिक जैसा गंधेपणा मुळीच नावडे सज्जनाचे गातो सदा पवाडे सत्संगतीसी जीव धडपडे सदैव त्याचा सर्वांशी बंधुत्वाचे वागणे मनमिलाप संपादने लोकसंग्रह कुशलतेने करणे जागृतीसाठी सुखी अहंकार्याने चढावे संकटी घाबरोनी न जावे न्यायाने वागावे वागवावे सर्व जना हे ज्यांनी अंगी बाणविले
तेची शांत सात्विक बोलिले, तयांनीच गावचे हित झाले. समजतो आम्ही या ऐवजी दुबळेपण आले, तरी गावची मग विलया गेले. सांभाळिता न जाये सांभाळिले, कोणाकडोनी म्हणून पाहिजे न्याय निष्ठुरता. दये माझी ही तारतम्यता, उन्नती करील तीच सेवा तत्वता. हर प्रकारे द्वेष न करिता दुर्जन दमन, हे त्याच्याही उन्नतीसची कारण. डॉक्टरे करावे अवयव छेदन, ती दयाची तयाची. सर्वाभूती परमेश्वर, त्यासी बाधक नसे सत्य व्यवहार. करावे संघटनेने गाव सुंदर, ही पूजाची तयाची. सर्वाभूती प्रेमभाव, वाढवावा गुण गौरव. दूर सारोणी उपद्रव, गावचे आपुल्या. जगतरी आम्हा देव, परिहा निंदितो स्वभाव. म्हणून गुंडांसी आणिला खेव, संत तुकारामांनी. हरिभक्त राहती जेथे, परचक्र यावे कैसे तेथे. ऐसे म्हणून लाविला पणाते, जीव त्यांनी आपुले वार करी भाविक. तेची वार करते पायिक, करोणी दृष्टांशी लाविला धाक. शिवाजीच जणू सर्वही तीच घेऊनी प्रेरणा. गावी उभारावी न्यायसेना, जेने काही नुरे धिंगाणा. गावी आपुल्या दारू गांजा भांग अफीम, जुगार वैश्यादी वाईट काम. याचे उरून द्यावे नाम, आपुल्या गावी. त्यासाठी गावच्या काही सज्जनांनी, लागावे व्यसन निर्मूलनी. उत्तम गुणांच्या अनेक श्रेणी, वाढवाव्या गावी. गावचे 4 सज्जन मिळून, अनिष्ट प्रथा बंद कराव्या त्यांनी. ज्याने गावास पावे नुकसानी, न ठेवावे ते काही उन्मत शेतकरी. टोचती बैलासी तुतारी, रक्त काढून वासनापुरी. करीती आपुली देवाची या नावाखाली, काही देतात जीव बळी. बंद करावी प्रथा असली, भावना सुधारोनी लोकांची. कोणी घुमारे लुबाडिती, बुवा लोकास फसविती. भ्रमिष्ट मते व्रते शिकविती, सावध करावे त्यासाठी. परस्परांना मदत करावी, अडी अडचणी ती निभवावी. सर्वाकडोनी करोनी घ्यावी योग्य सेवा. गाव सेवेत आली अडचण, तिला द्यावे अग्रस्थान. आपापली जागा जमीनही देऊन, सोय करावे सर्वांची. सर्वांकडोनी ऐसी सेवा नव्हे, तरी गरजूंना सहकार्य द्यावे. होईल तेवढे तरी करावे निष्कपटपणे. मुला बाळांचे असता लग्न, सर्वांनी जावे धावून. पडोची न द्यावे ओझे निऊन, आई वडिलांशी तयांच्या. थोडे थोडे सर्वांनी आणावे, वरवधूंना साहित्य द्यावे. भोजनापासून उरकवावे सर्वतोपरी. मांडवावरी 5 डहाळे टाकावे, हा धर्म गावकऱ्याकडे. तैसेची निभवावे प्रसंग सगळे, सहकार्याने. जैसे जैसे सहकार्य वाढे, तैसे गाव उन्नतीस चढे. न पडे विपत्तीचे कोडे, गावी कोणा मानवासी. ऐसी सेवा बिंबता जीवनी, काहीच गावी न पडे उनी. तरीही असावा स्वतंत्रपणी, सेवकांचा विभाग. सुसज्ज असावेत गावचे तरुण, कोणतेही संकट येता ऐकून. आपुली सर्व कामे सोडून, धाव घ्यावी तयानी. आग लागणे, विहिरीत पडणे, कॉलरा होणे, मूर्छा येणे. प्रत्येक प्रसंगी धावून जाणे, कर्तव्य त्यांचे. ऐसी गाव सेवेची योजना, जागृत जेथे ग्रामसेना. तेथे स्वर्गाच्या नंदनवना, बहर येई सहजची. ऐसे संघटनांनी गाव, भोगू लागेल दिव्य वैभव. ग्रामराज्याची सुखाची ठेव, तुकड्या म्हणे. इति श्री ग्रामगीता ग्रंथ, गुरुशास्त्र स्वानुभव संमत. ग्रामरक्षणाचा वर्णिला पथ,
11वा अध्याय संपूर्ण. सद्गुरुनाथ